सर्व शेतकरी बांधवांसाठी आता मोठी खुशखबर सरकारच्या माध्यमातून आली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, ज्या हप्त्याची तुम्ही अखेर भरपूर दिवसापासून वाट बघत होता, म्हणजे की PM किसान योजनेचा 22वा हप्ता नेमकं कधी मिळणार, अखेर त्या हप्त्याची तारीख आता जाहीर करण्यामध्ये आली. त्यासोबत महाराष्ट्र राज्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जो काय रखडला होता, त्याची देखील तारीख आज राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांची प्रतीक्षा आज अखेर संपत आहे. बघा शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून आता डायरेक्टली तारीख जाहीर करण्यामध्ये आली. आज या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बघा यांनी या ठिकाणी निर्णय घेतला आणि तारीख जाहीर केली की PM किसान योजनेचा हप्त्याला निधी मंजूर करून दिला. त्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची तारीख आता सरकारने जाहीर केली. हो शेतकरी बांधवांनो, बघा सर्व शेतकरी बांधवांसाठी आज मोठी खुशखबर आली आहे. कारण की बघा दोन्ही हप्ते एकत्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता जमा केले जात आहे. टोटल 4,000 रुपये असे शेतकरी बांधवांना आता मिळत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, तुम्हाला नेमकं दोन्ही हप्त्याची रक्कम कधी मिळणार? भरपूर दिवसापासून तुम्ही बातम्या देखील ऐकल्या असतील. नमोचा हप्ता आज येईल, PM किसान योजनेचा हप्ता आज येईल, परंतु शेतकरी बांधवांनो, खऱ्या अर्थाने अधिकृत अशी तारीख काय आहे ज्या दिवशी नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाईल, त्याची तारीख आज सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, अखेर आता शेतकऱ्याला जास्त प्रतीक्षा करण्याची गरज पडणार नाही. कारण की डायरेक्ट राज्य व केंद्र सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला. तर शेतकरी बांधवांनो, बघा तुम्ही स्वतः या ठिकाणी पाहू शकता, सरकारच्या माध्यमातून तारीख देखील जाहीर करण्यामध्ये आली आणि महाराष्ट्रामधील सर्व शेतकरी बांधवांसाठी आज खऱ्या अर्थाने आनंदाचा दिवस उजडला आहे. कारण की बघा तुम्ही अनेक दिवसांची तुमची प्रतीक्षा संपत असून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 21वा बघा सरकारने सांगितलं आहे तुम्हाला PM किसान योजनेचा 21वा हप्ता भेटलेला आहे. आता या ठिकाणी 22व्या हप्त्याचे तुम्हाला वितरण केले जात आहे आणि सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये 4,000 रुपयांचा निधी आता जमा करण्यामध्ये येत आहे. पहा शेतकरी बांधवांनो, आज सकाळपासूनच अनेक शेतकरी बांधवांचा मोबाईल वाजला आहे की त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यामध्ये येत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, बघा सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला. अनेक शेतकरी बांधव विचार करीत होते की आम्हाला या ठिकाणी दिवाळीच्या अगोदर नमोचा हप्ता मिळावा, परंतु पैसे आले नव्हते. बघा आता या ठिकाणी कित्येक महिने गेले, परंतु नमोचे भरपूर हप्ते रखडले आहे. काही शेतकऱ्याला 7वा सुद्धा हप्ता नमोचा भेटला नाही. तर मग आता सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी व PM किसान दोन्ही योजनेचे पैसे आता मिळत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, बघा सरकारने सांगितलं आहे सरकारी योजनांचे वाटप सुरू झाले असल्याने सर्व्हरवर ताण येऊ नये म्हणून आता हा निधी राखून ठेवण्यामध्ये आला होता. मात्र आता सरकारने हिरवा कंदील आज दिला आहे आणि बघा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये ज्यांचे खाते आहे त्यांना प्राधान्य दिलं जात आहे. तांत्रिक अडथळे आता दूर करून येत्या काही दिवसात प्रत्येक या ठिकाणी पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार. तर मग शेतकरी बांधवांनो, बघा कोणती ती तारीख आहे ज्या तारखेला दोन्ही योजनेचा निधी सरकारच्या माध्यमातून वितरित केला जात आहे. बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याच्या मंत्रिमंडळाने बघा घेतलेल्या निर्णयानुसार आज ज्या जिल्ह्यांमध्ये पैसा वितरित केला जात आहे त्या जिल्ह्यांची यादी सरकारने दिली आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, आज टोटल 18 जिल्हे सरकारने सांगितले आहे. म्हणजे की बघा तुम्हाला आज निधी मिळणार का, तर नाही. सरकारने या ठिकाणी तारीख जाहीर केली, त्या तारखेला तुम्हाला निधी मिळणार आहे. सरकारने सांगितलं आहे सर्वात पहिल्यांदा 18 जिल्ह्यामध्ये निधीचं वितरण करण्यामध्ये येणार आणि त्या 18 जिल्ह्यांची यादी सरकारने आता जाहीर केली आहे. बघा तुम्हाला या ठिकाणी टोटल 7 दिवसानंतर या योजनेचा लाभ मिळणार आणि तुमच्या आधार संलग्न खात्यामध्ये रक्कम जमा होणार. आता शेतकरी बांधवांनो, बघा
परंतु या ठिकाणी सरकारने तुम्हाला 7 दिवस दिले आहे. तुम्हाला काही कामे करून घ्यावी लागणार. जर काही अडचण असेल तर दुरुस्त करा, म्हणजे की तुम्हाला निधी मिळणार. आता बघा, सरकारने ज्या जिल्ह्यामध्ये निधी वितरित करायचं सांगितलं आहे 7 दिवसांनंतर, बघा त्या जिल्ह्यामध्ये सर्वात प्रथम क्रमांकाचा जिल्हा येतोय तो म्हणजे की परभणी. बघा त्यानंतर बीड आणि अकोला या जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 4,000 रुपयांचा निधी जमा व्हायला सुरुवात या ठिकाणी सरकार करत आहे. आता यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया, जिला की स्टेट बँक ऑफ इंडिया असं देखील म्हणतात, कोणी या ठिकाणी SBI बँक असे देखील म्हणतं, आणि या ठिकाणी बँक ऑफ इंडिया म्हणजे की BOI यांसारख्या तांत्रिकदृष्ट्या सक्षम बँकांची निवड सरकारने केली आहे. जर तुमचे खाते या बँकेमध्ये असेल तर तुमचे आधार लिंकिंग एकदा नक्की तपासा. जर तुमचे आधार लिंकिंग जर असेल तर सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये 7 दिवसांनी येणार आहे. आता शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, सरकारने तारीख या ठिकाणी सांगितली 7 दिवसांनी तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार. आता शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसापासून या ठिकाणी चुकीच्या बातम्या पसरल्या होत्या. त्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका, कारण की बघा तुम्ही पाहिलंच असेल, भरपूर दिवसापासून तुम्ही अशा बातम्या ऐकल्या असत्याल, आज निधी येणार, उद्या निधी येणार, 2 तासांनीच निधी येणार. परंतु सरकारच्या माध्यमातून अधिकृत अशी तारीख आज जाहीर करण्यामध्ये आली आहे आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा होणार. परंतु शेतकरी बांधवांनो, हा लाभ सर्व शेतकऱ्याला भेटणार नाही. सरकारने काही कडक अटी लावले आहेत, ज्यामध्ये EKYC अनिवार्य आहे. आता बघा, ज्या जिल्ह्यामध्ये निधी जमा होणार त्या जिल्ह्यांमध्ये भंडारा जिल्ह्याचा समावेश आहे. त्यानंतर गोंदिया आणि हिंगोली जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीला आहे किंवा ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती आहे, त्यांना या योजनेमधून वगळण्यामध्ये येणार आहे. त्यामुळे बघा, युनियन बँक आणि सेंट्रल बँकमध्ये ग्राहकांनी आपली पात्रता खाली या ठिकाणी पहा, या ठिकाणी तुम्ही पात्र आहात की नाही. या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे. सरकारने सांगितलं तुमचं उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती नाही पाहिजे. आता बघा शेतकरी बांधवांनो, राज्यातील 52 लाख शेतकऱ्यांचे हे वाटप टप्प्याटप्प्याने सुरू आहे आणि या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून यादी या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आली. आता उद्या पुन्हा या ठिकाणी 18 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यामध्ये येणार, म्हणजे की बघा टप्प्याटप्प्याने वितरण पार पडणार. परंतु शेतकरी बांधवांनो बघा, उद्या या ठिकाणी 18 जिल्ह्यांची यादी जाहीर होणार, परंतु ती शेतकऱ्याला पाहायला मिळणार नाही. कारण सरकार जेव्हा यादी जाहीर करते तेव्हा या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये निधी जमा होणार हे आपल्याला समजते. आज सरकारने यादी जाहीर केली फक्त 18 जिल्ह्यांची, जो की पहिल्या टप्प्यामध्ये 18 जिल्हे येत आहे आणि अगदी 7 दिवसानंतर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा होणार. आता शेतकरी बांधवांनो बघा, ज्या जिल्ह्यामध्ये निधी जमा होतोय त्यामध्ये धाराशिव, सातारा आणि लातूर जिल्ह्यांमध्ये मोठा निधी जमा करण्यामध्ये येत आहे. सरकारने पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदा या बँकांना योगाने काम करण्याच्या सूचना दिल्या आहे. जर तुमचे गाव या जिल्ह्यामध्ये येत असेल आणि अजून पैसे आले नसतील तर येत्या काही दिवसामध्ये तुमच्याच खात्यामध्ये पैसे जमा करण्यामध्ये येणार. आता शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे की बघून घ्या, बनावट कागदपत्रे देणाऱ्यांवर आता सरकार कडक कारवाई करत असून केवळ खऱ्या आणि गरजू शेतकऱ्यांची निवड केली जात आहे. आता सरकारने सांगितलं आहे, अमरावती जिल्हा, नाशिक जिल्हा आणि जळगाव जिल्ह्यातील ज्या पात्र शेतकऱ्यांची यादी तयार आहे त्यांच्यासाठी कॅनरा बँक आणि बघा इंडिया बँकद्वारे पैसे वर्ग करण्याची प्रक्रिया येत्या काही दिवसामध्ये पूर्ण केली जात आहे. यामुळे आता शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आल्यासारखंच झालं आहे. लक्ष देऊन व्हिडिओ बघा शेतकरी बांधवांनो, कारण की अशी बातमी तुम्हाला कोणत्याच चॅनलवर बघायला मिळणार नाही. येत्या काही दिवसांमध्ये हवामान खात्याने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. शेतकऱ्याचे गहू पिकाचे देखील नुकसान होऊ शकते असं या ठिकाणी इशारा येत आहे. संकटाच्या वेळी HDFC आणि बघा ICICI यांसारख्या बँकांमधून निधी जमा करण्यामध्ये येत आहे. आता बघा, बुलढाणा, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये
4,000 रुपये जमा करण्यामध्ये येत आहे। राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही हप्ते शेतकऱ्याला मिळत आहे। शेतकरी बांधवांनो बघा, सर्वात मोठी खुशखबर सरकारने तुम्हाला आता दिली आहे। भरपूर दिवसापासून अफवा सुटल्या होत्या, निधी आज येणार, निधी उद्या येणार, परंतु शेतकऱ्याला निधी भेटला नव्हता। आज सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे। आता शेतकरी बांधवांनो बघा, पुढील जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे, तो म्हणजे की सरकारने सांगितलं आहे की या ठिकाणी जर तुमची सर्व कागदपत्रे नियमात असतील तर हे पैसे तुमच्या खात्यामध्ये पोचतील। बघा, कोल्हापूर, सांगली आणि यवतमाळ या जिल्ह्यामधील राहिलेल्या शेतकऱ्यांना वाटप या ठिकाणी पुन्हा एकदा कधीतरी होईल, परंतु बघा येत्या काही दिवसामध्ये या 18 जिल्ह्यामध्ये निधी वाटप करण्यामध्ये येत आहे। जर तुमच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा झाले असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा। परंतु शेतकरी बांधवांनो, वितरण आतापर्यंत झालेले नाही। ज्या शेतकरी बांधवांना कधी बघा 5 दिवसांनी असो किंवा 7 दिवसांनी असो, जेव्हा कधी वितरण होईल तेव्हा आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, म्हणजे की शेतकऱ्याला कळत राहते की या ठिकाणी सत्य न्यूज कोणती आहे आणि या ठिकाणी हप्त्याचे वाटप झाले आहे की नाही। आतापर्यंत कोणत्याही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता, त्यासोबत PM किसान योजनेचा 22वा हप्ता जमा झाला नाही। सरकारच्या माध्यमातून आज निर्णय झाला आणि या ठिकाणी 7 दिवसांनी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते म्हणजे की 4,000 रुपये जमा करण्यामध्ये येणार। परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्ही फार्मर आयडी कार्ड काढले असावे तरच तुमच्या खात्यामध्ये हा निधी जमा होणार। ही सर्वात मोठी माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे। शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला लाईक केलं नसेल तर नक्कीच करून घ्या, कारण अशाच महत्त्वाच्या इतर अपडेट तुम्हाला पुढे देखील आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील। धन्यवाद।